येवला तालुक्यातील जनता विद्यालय पाटोदा इथं थोर स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। प्राचार्य R.S. पाखले आणि उपमुख्याध्यापक B.K. ढेपले यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शिक्षक A. काळे यांनी सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान विशद करत त्यांच्या राष्ट्रभक्तिपूर्ण विचारांची आठवण करून दिली। देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, या देशासाठी त्यांनी कष्ट आणि यातना आनंदाने सहन केल्या असे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी विद्यार्थ्यांनी सावरकरांचे प्रसिद्ध गीत नेमज सीने परत मातृभूमीला सादर केलं। कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। वंदे मातरमच्या घोषणेत कार्यक्रमाची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। आलापल्ली इथं 24 आणि 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात नागेपल्ली हनुमान मंदिरापासून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीनं झाली, तर दुसऱ्या दिवशी श्रीराम मंदिरातून भव्य कलश यात्रेनंतर क्रीडा संकुल इथं मुख्य संमेलन पार पडलं। या कार्यक्रमाला मुनी श्री पंकजी महाराज हिंदुस्थानी पक्कड यांची विशेष उपस्थिती लाभली, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांतजी दाणी यांनी मार्गदर्शन केलं। समाजातील एकात्मता, संस्कृती जतन आणि सामाजिक जागृती हा संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। महाप्रसादानं या कार्यक्रमाची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी। नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील भोसी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या उमा पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। या डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात महामार्गावर दूरवर पेट्रोल पंप नसल्यानं प्रवासी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। कंत्राटदार अजय सयाळकर यांच्या पुढाकारातून हा पंप सुरू करण्यात आलाय। यावेळी मराठवाड्यात स्वतंत्र पेट्रोल डिझेल डिव्हिजन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देत पंप 24 तास सुरू ठेवून नागरिकांना सुविधा देण्याचं आवाहन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आमची पहिलीपासून इच्छा होती काही विकास करायचा तर नांदेड भोकर रस्त्यावर करायचा। अजून ते मला साथ मिळाली, इच्छा होती त्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या दर्जाचा उत्कृष्ट असा पेट्रोल पंप उभारू शकलो। इथे काय काय सुविधा आहे? इथे मेन म्हणजे पहिल्यांदा 24 तास आम्ही सुविधा ठेवणार आहे। सुंदर पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर उच्च दर्जाचा पेट्रोल आणि डिझेलची आम्ही व्यवस्था केलेली आहे। हवा, त्यानंतर बाकी सर्व वगैरे सुद्धा व्यवस्था केली, इलेक्ट्रिक चार्जिंग वगैरे आहे। कालांतराने CNG सुद्धा इथे येणार आहे। अशा प्रकारच्या सर्व गोष्टीची उपलब्धता केली आहे। त्यासाठी काय आव्हान करणार? या भागातल्या आम्ही जेवढी त्यांना सेवा द्यायची तेवढी आम्ही सेवा देणार आहोत। त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रतिसाद द्यावा एवढी त्यांनी त्यांना विनंती करतो। काय नाही, हे जे पंप जो आहे पेट्रोल पंप, एक प्रख्यात कंत्राटदार असलेले या भागातील अजय सावरकर हे एक यशस्वी उद्योजक आहेत। प्रख्यात आणि दर्जेदार कामे करणारे शासकीय कंत्राटदार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते या भागातील भूमिपुत्र आहेत। भोकर पासून 5-7 किलोमीटरवर त्यांचं जे गाव आहे सयाळ, त्यामुळं आपण जे म्हटलं की एक दुर्गम भागामध्ये आणि या हायवेवरती करण्याचं जे त्यांनी इथे निर्णय घेतला, त्यामागची भूमिका अशी आहे की माझं गाव, माझी भूमी, माझी मातृभूमी, माझी माणसं, त्यामुळे या भागातील लोकांना एक सहजपणे चांगली सेवा मिळावी, पेट्रोलही मिळावं, व्यवसाय व्हावा आणि त्या माध्यमातून एका दुर्गम भागामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची सोय व्हावी आणि त्यांनी हा जो परिसर दुसरा विकसित केलाय तो अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि अत्यंत दर्जेदार आहे। स्वच्छता असेल, तिथली बाकी थांबण्याची व्यवस्था आहे, बाकी ई चार्जिंगची व्यवस्था आहे भविष्यामध्ये, त्यानंतर ज्याकडे इथलं म्हणजे स्वच्छतागृह आहे, तर अत्यंत व्यवस्थितपणे सेवा मिळावी या उद्देशाने तरी हे केलेलं आहे आणि अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे। म्हणून मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि सर्व आपल्या जे या भागाने जाणारे वाहनधारक आहेत त्यांच्या वतीनं मी त्यांच्या या उपक्रमाला, नवीन व्यवसाय त्यांचा हा, तसे ते अनेक व्यवसायामध्ये आहेत, तर या व्यवसायामध्ये त्यांच्या या पदार्पणाला शुभेच्छा देतो आणि त्यांची खूप चांगली भरभराट व्हावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीनं महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पवना थडी जत्रेचं आयोजन PWD मैदान सांगवी इथं 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान करण्यात आलंय।
जत्रेचं उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले। या जत्रेत सुमारे 800 स्टॉल्स उभारण्यात आलेत। गृहोपयोगी पदार्थ, लोणची, पापड, चटण्या तसंच विविध खाद्यपदार्थांची विक्री केली जाते। महिला सक्षमीकरण आणि बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। नागरिकांसाठी वैद्यकीय, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी। मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील निर्मला देवी जैन शाळेत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले। शाळेचे अध्यक्ष पियुष कर्नावट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांनी शाळा परिसर, सरकारी रुग्णालय, अकोला रोड, बस स्टॉप, मंदिरं आणि ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केला। विद्यार्थ्यांनी मास्क आणि हँडग्लोव्हचा वापर करून शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छता केली। गावकऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। शेवटी साई मंदिर परिसर स्वच्छ करून अभियानाची सांगता करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। बारामती तालुका पोलीस ठाणे इथं पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी रोहित दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्यानंतर रोहित पवार कार्यकर्त्यांवर संतापले आणि म्हणाले एकच दादा अजित दादा म्हणा अशा पद्धतीच्या सूचना दिल्याचं पाहायला मिळालं। कांदा आणि मका पिकांना कमी दर मिळत असल्यानं सुरू असलेलं शेतकऱ्यांचं 4 दिवसांचं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलं। शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या शिष्टाईला यश आलंय। शासनानंही उपोषणकर्त्यांच्या भावना मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 4 दिवसात शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। त्यातून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघेल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे। माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत आपला ठाम विश्वास व्यक्त केलाय। निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा आपल्यावर विश्वास दाखवेल आणि आपण निवडणुकीला सामोरे जाऊ असं त्यांनी सांगितलंय। 2012 मध्ये प्रथमच विधान परिषदेत निवडून आलो आणि 2017-18 मध्येही पक्षानं संधी देत मोठा मताधिक्यानं विजय मिळवल्या अशी आठवण त्यांनी करून दिली। मंत्रिपदाच्या काळातील कामकाज देवेंद्र फडणवीस यांनी जवळून पाहिलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पारदर्शक आणि विकासाभिमुख काम केल्यामुळे पक्ष पुन्हा उमेदवारी देईल याबाबत कोणतीही शंका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। विधान परिषद होणार जिल्हा परिषद आपल्याला जर काल पाहिलं असेल तर कोर्टाने असा हे दिलेला आहे की त्याला कायम स्थितीच्या याच्यामध्ये स्थगिती दिलेली आहे। जोपर्यंत जिल्हा परिषद होणार नाही तोपर्यंत विधान परिषद 100% होणार नाही। आणि विधान परिषद ज्या दिवशी होईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचाच आपण याच्यामध्ये लढणार आहे। याच्यामध्ये काही दुसरं दुर्मत नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच विधान परिषदचा आमदार सुद्धा या ठिकाणी होईल। भारतीय जनता पार्टीचा हा 100% विश्वास आहे। जेव्हा 2012 मध्ये MLC मी लढवले होते, विधान परिषद लढवले होते, तेव्हा टोटल 56 मतं भारतीय जनता पार्टीकडे होते आणि तेव्हा मी चांगल्या मतांनी निवडून आलो। त्यानंतर 17-18 मध्ये निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा चांगल्या मताने मी विजय झालेला आणि भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं, मंत्री केलं। मंत्री केल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रामुख्याने माझं काम पाहिलेलं आहे आणि सगळं काम पाहत असताना मी कामामध्ये कोणत्या पद्धतीने काम करतो, किती पारदर्शकता आहे, कुठल्या करप्शनमध्ये काही आहे, काय सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या, त्यामुळे त्यांचा निश्चित माझ्यावर विश्वास आहे, याच्यातून मला शंका नाही आहे। हा माझं आता ही जबाबदारी दिल्यानंतर मला पूर्ण पश्चिम विदर्भाची त्यांनी जबाबदारी दिलेली आहे। पश्चिम विदर्भामध्ये दौरे करून पश्चिम विदर्भामध्ये ज्या काही संघटनात्मक ज्या काही कामं करायची ते सगळे कामं चांगल्या पद्धतीने। धुळे शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं सुंदर उदाहरण पाहायला मिळतंय। होळी आणि गुढीपाडवा सणासाठी लागणारे हार कंगन गेल्या 40 वर्षांपासून बाबूलाल अझमुद्दीन हलवाई यांचं कुटुंब तयार करतंय। रमजानचे रोजे ठेवूनही हे कुटुंब हार कंगन निर्मितीत व्यस्त असून यंदा सुमारे 1.5 टन माल तयार करण्यात आलाय। हा माल मुंबई, पालघर, बोईसरसह राज्यातील विविध भागात पाठवला जातोय। सुमारे 150 रुपये किलो दरानं विक्री होत असलेल्या हार कंगन यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या परंपरेतून सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला जातोय। मी बाबूलाल हलवाई, रमजान बाबा नगर, धुळ्यामध्ये राहतो। हा आमचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे। गेल्या 40 वर्षापासून आमचे घरचे पुरे परिवार हा व्यवसाय करतात। रमजान महिना सुरू असून सुद्धा होळीच्या सणाला हिंदू बांधवांचे जे सण आहे त्यांना माल भेटावा त्या हिशोबाने आम्ही हा माल बनवतो आहे।
आमचा माल बोईसर, पालघर, मुंबई आणि धुळ्याचे आजूबाजूचे जे खेडेपाडे तिथं आमचा माल जातो. आता यावर्षी वर्षी 1 टन माल निघतो आहे आणि मालाची भाव आहे 900 रुपये क्विंटल, 9,000 रुपये क्विंटल. मागच्या वर्षापेक्षा यावर्षी 500 रुपयांनी भाव वाढले आहे. मजुरी वाढली आहे, परत कोळशाचे भाव वाढले, त्या हिशोबाने भाव वाढले. अकोले तालुक्यातून निघालेलं लाल वादळ संगमनेरमध्ये रात्री मुक्कामी होतं. हजारो आंदोलकांच्या सहभागानं निघालेल्या या लॉंग मार्चनं रात्री संगमनेर प्रांत कार्यालयात विसावा घेतला. सकाळी ठिय्या देत हा मोर्चा आता अहिल्यानगरच्या दिशेनं रवाना झालाय. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले करत आहेत. राज्य सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर हा मोर्चा लोणी मार्गे अहिल्यानगरकडे निघालाय. या आंदोलनात विविध श्रमिक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले असून आंदोलकांची संख्या वाढत आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात तहसीलदारांवर शासन निर्णयाची प्रत फाडल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले. मनसे तालुकाध्यक्ष अतुल हडप यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्यावर आरोप केलाय की शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीबाबत दिलेली शासन निर्णयाची प्रत त्यांनी फाडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र तहसीलदार अभय चव्हाण यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. शासन निर्णयाची प्रत फाडलेली नसल्याचं स्पष्ट केलंय. या घटनेनंतर तहसील कार्यालयातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. उन्हाळ्याची चाहूल लागताच चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांग परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागलेत. परिणामी वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसतायत. काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन अधिकाऱ्यांना जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करून नियमित पाणी भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्ष पाहणीत पाण्याची व्यवस्था नसल्याचं समोर आलंय. वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं कृत्रिम पाणवठे उभारावेत अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. आज आपण चोपडा रेंजमधील कंपार्टमेंट नंबर 259-258 मध्ये आहोत. या परिसरात जवळजवळ 55 ते 60 नीलगाई आहेत, जंगली डुक्कर आहेत, तळस आहेत, हरणी, अस्वल इत्यादी वन्यप्राणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊन तापू लागलेलं आहे आणि जे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र आहेत ते आटत चाललेले आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांची धाव सध्या तरी जर जंगल परिसरात असली तरी भविष्यात इकडचे जे नैसर्गिक पाणवठे आहेत ते आटल्यानंतर त्यांची धाव ही गावाकडे, परिणामी शेतकऱ्यांच्या प्राणी पीक यांचं नुकसान ते करू शकतात. तरी या परिसरात कृत्रिम पाणवठ्याची अत्यावश्यक गरज आहे. सध्या वन विभागाने कुठलेच कृत्रिम पाणवठे तयार केलेले नाही का? सध्या तरी या परिसरात एकही कृत्रिम पाणवठा नाही आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आमदारांनी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळेस आमदारांनी वन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की पाणवठे तयार करण्यात यावे आणि त्या ठिकाणी नियमित पाणी टाकण्यात यावे. तसं काही दिसून येत आहे का? नाही, सध्या तरी कुठल्याही परिस्थितीत पाणवठ्याचं काम हे चालू नाही किंवा कामकाजाचे कुठले नियोजन सध्या तरी दिसत नाही. जर अजून काही दिवस पाणवठे तयार झाले नाही तर जे वन्य प्राणी ते गावाकडे नक्की येतील. शंकाच नाही. जंगलात पाणी नसलं तर पाण्याच्या साठी भटकंती करत ते एक तर शेतमालाचं नुकसान करते किंवा गावाकडे येतीलच. तर तात्काळ पाणवठे तयार करण्यात यावे अशी आपली मागणी आहे. हो, तरी या परिसरात यापूर्वी एकही पाणवठा नाही, कृत्रिम पाणवठा नाही. तरी लवकरात लवकर कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात पाण्याची व्यवस्था प्राण्यासाठी करावी हीच आमची शासनाकडे मागणी. काय नाव आहे दादा आपलं? विश्राम तेले. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.